तर आम्ही निघालो आहे गुजरातला. नमस्कार, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं उबाळी किचन आणि ब्लॉगमध्ये. तर माझ्या भावाकडे जायचं होतं आम्हाला. तर कारण होतं गाडी घेण्याचं. तर त्यासाठी गेलो होतो आम्ही. इथे या शोरूमला गाडी घेतली. तर माझ्या भाऊनी गाडी घेतली होती, त्यासाठी आम्ही गेलो होतो गुजरातला. त्यांची फॅमिलींनी गाडीवरचं कापड काढलं पहिले. संदीप, पूजा, रुद्र, ध्रुव. गाडीची चाबी वगैरे दिली त्यांना. नंतर मग आम्ही व्हिडिओ वगैरे बनवले. इथे रुद्र आणि ध्रुव घेत आहे. त्यानंतर मग आम्ही पडदा काढला होता गाडीवरचा, कारण हे व्हिडिओ बनवायचे होते. छोट्या रीलमध्ये बनवले होते, छोट्या शॉर्टमध्ये व्हिडिओ ते टाकलेले मी आधी. तर इथे आम्ही बसलो होतो आरामात. फोटो वगैरे काढले गाडीजवळ. सगळ्यात पहिले तर पूजा करून घेतली होती. सगळ्यात पहिले पूजा केली होती. नंतर मी ते तुळशीचं पान ठेवून घेतलं आहे, कारण तुळशीच्या पानाचं महत्त्व आहे आपल्या याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी पूजेला. तर गाडीवर तुळशीचं पान ठेवून घेतलं होतं सगळ्यात पहिले, आणि स्वस्तिक काढला होता. स्वस्तिक हे आपल्या हिंदू धर्माचं शुभचिन्ह आहे. स्वस्तिक काढली. नंतर मग प्राचीच्या हाताचे ठसे उमटवले होते. एरवी तर सगळ्या लोकांची फॅशन आली उचलून पाय ठेवायचे, पण नवीन वस्तू घेतली शुभ असते. त्यामुळे असे हाताने आपण लक्ष्मीची पावलं काढू शकतो. तर आमची गाडीची पूजा वगैरे झाली. नंतर मग आम्ही घरी गेलो होतो गाडी घेऊन. तर छान डेकोरेट वगैरे केलं होतं त्यांनी, कारण सगळेच लोक आता हे करतात, रील्स वगैरे बनवायचे असतात म्हणून. इकडे प्रथम आणि रुद्र बसला आहे. निमित्त होतं प्रथमच्या वाढदिवसाचा मुहूर्त निघाला होता प्रथम प्राचीच्या, म्हणून त्या दिवशी घेतली होती गाडी. मग संध्याकाळी आम्ही वाढदिवस साजरा केला. तर सगळ्यात पहिले ओवाळून घेतलं. मामानी केक वगैरे आणला होता, मामीनी तयारी केली. औक्षण वगैरे करून घेतलं मी प्रथम प्राचीचं. नंतर पूजानी पण केलं होतं. मामाच्या घरी जातो आपण, पण मामी जेव्हा करणारी असली तेव्हाच मामाच्या घरी थांबण्याची इच्छा होते. तर इथे नशिबाने माझ्या दोघी वहिन्या चांगल्या आहे, त्यामुळे आम्ही दोघी ठिकाणी जाऊ शकतो, आरामात राहू शकतो. तर इथे संदीपने आणलं होतं हे फोडायचं. तर हा फटाका जेव्हा आपल्याला काम असतो तेव्हा हे फुटतच नाही. हे बऱ्याच ठिकाणी अनुभव येतो. हा पूजाने पण भरपूर ट्राय केलं, पण नाहीच झालं. मग शेवटी हातानेच ठरलं की हाताने टाकू म्हणून. सगळ्यांनी ट्राय करून बघितलं, पण ते फुटलंच नाही. त्यामुळे असंच हाताने टाकलं होतं. तर काहीमध्ये चमके असते, काहीमध्ये नोटा असतात, असं वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात ते सेलिब्रेशनसाठी, पण वेळेवर फुटत नाही. हे बऱ्याच जणांचं उदाहरण असतं. मग पूजा म्हणत होते असंच टाकून घेऊ म्हणे आपण. तर असंच टाकून घेतलं होतं. मग नंतर प्रथम प्राचीने केक कट केला. तर हा वाढदिवस साजरा झाला मामाच्या घरी. तर मामी हौशी होती, मामीने पण तयारी केली होती सगळं, पूजेचं ताट वगैरे. पोरांची मजा असते माम्या वगैरे चांगले असले की, कारण आजकाल सगळीकडेच हे दृश्य बघायला भेटत नाही. तर इथे व्हिडिओ कॉल चालू होते, काही व्हिडिओ बनवायचे चालू होते मामाचे. तर प्रथम प्राचीने एकमेकीला केक खाऊ घातला, मग रुद्रला, मग ध्रुवला. प्रथम प्राची जुळे आहे, त्यामुळे एकाच दिवशी वाढदिवस असतो दोघांचा एकाच वेळेस. आता इथे मामा मामीचा नंबर आला. तर मामा मामीने केक खाऊ घातला दोघांना. त्याचं चालू होतं संदीपचं गाडी घ्यायची तिकडे, मला कोणीतरी घरचं पाहिजे सोबत अजून, म्हणून त्याने आम्हाला बोलवलं होतं. तर मग आम्ही चौघं गेलो होतो. तर प्रथमच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांचा मुहूर्त निघाला होता गाडी घेण्याचा, दादांनी बघितला होता, म्हणून या दिवशी घ्यायचं ठरलं. मग प्रथम
रक्षाबंधनला आलाच होता. म्हणून मग इकडूनच आम्ही गुजरातला गेलो होतो. नंतर गेलो हॉटेलमध्ये जेवायला. पोरांचा वाढदिवस चांगला साजरा झाला. गाडी घेऊन झाली संदीपची. अशीच प्रगती करत राहा. कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.